नमस्कार मित्रांनो, फार्मिंग विथ विशालमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आहे गुढीपाडवा. तर आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या फार्मवर आणि घरच्या गुरांच्या गोठ्यात नेमकी काय काय कामं चालतात हे मी तुम्हाला आजच्या या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे गोठ्याची स्वच्छता. गुरांचं शेण काढून गोठा चकाचक केला. त्यानंतर शेतावरच्या मोटरचा प्रश्न होता, कारण पाणी नसेल तर कामं अडकतात. लगेच गाडी काढली, रानात जाऊन मोटर चालू केली आणि पाण्याचा प्रश्न मिटवला. आज आपल्या पिल्लांच्या लसीकरणाचा म्हणजे वॅक्सिनेशनचा दिवस आहे. काल संध्याकाळीच त्यांची पाण्याची भांडी त्यांच्या खोलीतून काढायची विसरलो होतो, म्हणून ती काढून घेतली सकाळी. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे आहे. पिल्लं तहानलेली असतील तरच ती लस दिलेलं पाणी आवडीने पितात. भांडी काढताना आमचा हा टर्की बघा कसा आडवा येतोय. याच्याकडून सुटका करून घेत मी पिल्लांच्या रूममध्ये गेलो आणि सगळी भांडी बाजूला काढली. गुरांची धार काढली, त्यांना वैरण टाकली आणि आता वळलो आपल्या कोंबड्यांकडे. कोंबड्यांना खाद्य टाकण्यापूर्वी त्यांची जागा स्वच्छ असणं गरजेचं असतं. कोंबड्यांच्या रूमची स्वच्छता करताना एक वाईट गोष्ट घडली. छोट्या पिल्लांनी त्यांच्यातल्याच एका कमकुवत पिल्लाला टोचून मारलं होतं. पोल्ट्रीत कधीकधी असे अनुभव येतात, पण खचून न जाता आपल्याला पुढे जावं लागतं. आता महत्त्वाचं म्हणजे खाद्य. मी विकतच्या महागड्या खाद्यापेक्षा स्वतः तयार केलेला गहू, मका भरडा आणि भुसा यांचं मिश्रण देतो. फायदा, यामुळे अंड्यांचं प्रमाण वाढतं. बचत, बाहेरचं 50 किलो खाद्य 1700 रुपयांना मिळतं, तर हे मिश्रण आपल्याला 100 किलो फक्त 2000 पडतं, म्हणजे थेट 50% बचत. मित्रांनो, जर तुम्हाला पोल्ट्रीबद्दल अशीच सगळी प्रॅक्टिकल आणि सविस्तर माहिती हवी असेल, फीड, औषधं, व्यवस्थापन सगळं एकाच ठिकाणी, तर मी यावर एक खास ईबुक तयार केलंय. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथं जाऊन क्लिक करा आणि पूर्ण माहिती मिळवा. आंघोळ करून चहा पिऊन 9 वाजता मी लसीकरणाला सुरुवात केली. आज आपण लासोटा बूस्टर देतोय. लस वापरताना एक टिप लक्षात ठेवा. ती फ्रीजमधून काढल्यावर पावडर फॉर्ममध्ये नसावी, तर ती घट्ट टॅब्लेटसारखी असावी, तरच ती प्रभावी असते. ही लस पाण्यात मिसळून मी पिल्लांना आणि मोठ्या कोंबड्यांना दिली. लसीकरण आटपून मी शेतात गेलो. तिथे आपण हत्ती घासाला पाणी लावलंय. आम्ही इथे चावी सिस्टीम केली आहे, ज्यामुळे प्रत्येक सरीला पाणी देण्यासाठी सारखं दार मोडावं लागत नाही. वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात. दूध घालून घरी आलो तर घरच्या घरी बनवलेल्या ताज्या शेवया तयार होत्या. सणाचा आनंद घेत त्यावर ताव मारला. पण सण असला तरी मुक्या प्राण्यांची तहान विसरून चालत नाही. उन्हाळा वाढत असल्याने गुरांना पाणी पाजलं आणि त्यांच्यासाठी ताजी वैरण कापून आणली. आज पाडवा असल्याने परंपरेनुसार आमची गौरी आणि इतर सर्व गुरे स्वच्छ धुतली. सोबतच आपली गाडीही चकाचक केली. दुपारी हुन्नूरला बिरोबाचं दर्शन घेऊन पुन्हा संध्याकाळची कामं सुरू झाली आहेत. शेतकरी आणि पोल्ट्री फार्मरचं आयुष्य असंच धावपळीचं पण समाधानाचं असतं. माझा हा प्रामाणिक प्रयत्न आणि ही दिनचर्या तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता विषय हवाय तेही सुचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.